प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू कीर्तनासाठी तयार होऊन आलेली असते. ती गोपाळच्या रूममध्ये जाते. गोपाळ पुस्तक वाचत बसलेला असतो. तो तिला म्हणतो, एवढा उशीर का गं इंदे? आणि ते पेपरात कुठं कुठं चुकलं ना ते मी बघतो. आणि ते पेपर असं म्हणत तो इंदूकडे बघतो आणि शॉक होतो. म्हणतो, आयो तुला सांगितलेलं ना की कीर्तनाला जायचं नाही म्हणून, तरी चाललीस? इंदू म्हणते, गोपाळ मला जावं लागेल रे. ते भागाकार. गोपाळ म्हणतो, ते आता तुझं बघायचं. माझ्याकडं परत अभ्यासाला यायचं नाही. घेणारच नाही मी तुझा अभ्यास. चल निघ, असं म्हणत तो तिच्यावरती चिडतो. इंदू म्हणते, गोपाळ असं नको ना रे करू. गोपाळ म्हणतो, मग काय करू? मग म्हणतो की तुझ्या पाया पडू की काय करू? मी माझ्या टाईमटेबलमधून तुझ्यासाठी वेळ काढला आणि तू निघालीस कीर्तनाला. जा, तू जा, कीर्तनाला जा. इंदू म्हणते, अरे व्यंकू महाराजांसोबत कीर्तन आहे ना. गोपाळ म्हणतो, मग माझ्यासोबत पण गणित आहेस ना. मी काय म्हणतो इंदे, कीर्तनापेक्षा गणित महत्त्वाचं आहे. अगं तू तू 3रीला गेली आहेस, तुला भागाकार येत नाही. तुला लाज वाटते का? लोक हसतील तुझ्यावरती. मी शिकवतो म्हणतो ना तुला. आणि तू नाही गेलीस तर कीर्तन अडत नाही तुझ्या वाचून. इंदू म्हणते, अरे पण. गोपाळ म्हणतो, पण नाही, आज तू कुठे जाणार नाही आहेस. आज मी लायब्ररीला जाणार होतो अभ्यास करायला, पण तुझ्यामुळं अडलंय सगळं. इंदू म्हणते, सॉरी गोपाळ. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात. ते म्हणतात, इंदू अगं काय करतेस इथे? झाली आहे ना तुझी तयारी? जायचं आहे आपल्याला. मग व्यंकू महाराज गोपाळला म्हणतात, काय रे काय झालं? गोपाळ मुद्दाम नाटक करत म्हणतो, तेच सांगत होतो की चांगलं कर कीर्तन, चांगलं कर. व्यंकू महाराज म्हणतात, चल चल. आणि मग ते तिथून जातात. मग गोपाळ म्हणतो, आज खपवून घेतले, उद्या नाही खपवून घेणार. जा कीर्तनाला. उद्या नवी कारणं नको आहेत मला. जा. इंदू मग जाते आणि परत माघारी येऊन इंदू गोपाळचे गाल धरते. म्हणते, गोपाळ टोप्या तू किती भारी आहेस रे. गोपाळ म्हणतो, चल निघ. इकडे आनंदी आणि अंताजी रूममध्ये असतात. आनंदी अंताजीला म्हणते, कामना काळजी आणि मला म्हणे अंताजी. अंताजी म्हणतो, तोंडातल्या तोंडात पुटपटू नकोस. ओकून टाक तुझ्या बोलण्यानं. माझ्या कानात रक्त आलं तरी चालेल, पण तू बोल. आनंदी म्हणते, आता जरी कोण बोलतंय ते दिसतंय का आरशात? अंताजी म्हणतो, आरशात फक्त एकच माणूस दिसतोय. अंताजी दिग्रजकर, खानदानी आहे, उगाय का? आणि हसतो. आनंदी म्हणते, आणि बायकोचं काय? माझ्या बोलण्यानं तुमच्या कानात रक्त येतंय ना. आले मोठे. अंताजी म्हणतो, हे बघ, किरकिर करू नकोस. तू हसलीस ना की माझा डाव लागणार. आनंदी म्हणते, इथं माझा डाव उधळलाय आणि तुम्हाला तुमच्या डावाची पडली आहे. अंताजी म्हणतो, काय झालंय? आनंदी म्हणते, आज ते एक आशोबा आले होते आपल्या वाटणीचं धान्य द्यायला. अंताजी म्हणतो, मग? आनंदी म्हणते, रीतीप्रमाणे काय झालं पाहिजे? तुम्ही किंवा व्यंकट भाऊजी, अधोक्षज, गोपाळ यापैकी कुणीतरी धान्याला हात लावला पाहिजे. त्या कार्टीनं इंदीनं हात लावला. अंताजी म्हणते, अगं ती इंदी पुराण बास बंद कर. सारखं तेच. हे बघ, आज माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. ते पोपटरावाचा जावई येणार आहे. मोठा टेबल लागणार आहे. त्यामुळं डोक्याला शॉट देऊ नकोस. आणि तो जायला निघतो. आनंदी म्हणते, नाही, मी आज तुम्हाला जाऊ देणार नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता जा आणि व्यंकट भाऊजींना जा विचारा. अंताजी म्हणतो, अगं मरू दे ना, ते धान्य जाळून टाक. ते धान्य जाळून टाक, कळलं ना? आणि तो रागात निघून जातो. इकडे अंताजी गोपाळच्या रूममध्ये येतो आणि गोपाळ म्हणतो, काय गोपाळ शेट्टी येताय का? काका बरं. गोपाळ म्हणतो, पण कुठं जायचं आहे? अंताजी म्हणतो, चल म्हणलं की चालायचं. उगा नसते प्रश्न विचारायचे नाहीत आपल्याला आपल्या दोस्ताकडं जायचं आहे. गोपाळ म्हणतो, दोस्ताकडं? अरे आलो असतो, पण अभ्यास बघ ना. अंताजी म्हणतो, नाही, अभ्यास कर बाबा, ते महत्त्वाचं आहे. बरं, बेस्ट लक तरी देशील का? गोपाळ म्हणतो, देणार की. मग अंताजी हातपुडं करतो आणि कॅट गोपाळच्या हातावर फिरवून खिशात ठेवतो. म्हणतो, आता आली बघ एनर्जी. यू आर माय लकी बॉय. अंताजी दिग्रजकर म्हणतात मला. गोपाळ म्हणतो, खानदानी आहोत आपण, उगाय का? अंताजी हसतो आणि म्हणतो, काकाचा पुतण्या शोभतोस. आणि मग अंताजी तिथून निघून जातो. इकडे आनंदी खूपच रागात असते. तिला सकाळी व्यंकू महाराजांसोबत घडलेला प्रसंग आठवत असतो. इंदूला कसं त्यांनी धान्याला हात लावायला सांगतात हे आठवत असतं. त्यानंतर अंताजीने केलेली चिडचिड आठवते आणि मग त्याने सांगितलेला जाळून टाका शब्द आनंदीला आठवत असतो. मग आनंदी
चुलीजवळ जाते आणि चुलीतलं जळकं लाकूड घेते आणि जिथे धान्य ठेवलेलं असतं तिथे जाते आणि तिथे जळकं लाकूड त्या धान्याच्या कोठारात टाकून येते. खूप तिथे धूर होतो आणि ती पटकन तिथून निघून येते. इकडे व्यंकू महाराजांचं आणि इंदूचं कीर्तन सुरू असतं. इंदू पण त्यांना छान साथ देत असते. कीर्तन झाल्यावरती व्यंकू महाराज इंदूला म्हणतात, चांगलं रंगलं कीर्तन. तिथे गावातले लोक व्यंकू महाराजांच्या पाया पडण्यासाठी येत असतात. तेवढ्यात व्यंकू महाराजांना फोन येतो. शकू रडत असते फोनवर. मग व्यंकू महाराज म्हणतात, शकुंतला काय झालंय रडायला, सांग बरं. मला कसं कळणार काय झालंय ते तू सांगितल्याशिवाय. शकू रडतच असते. व्यंकू महाराज म्हणतात, मला सांग, घरात सगळी मुलं बरी आहेत ना, म्हणजे नारायणी, गोपाळ, आदू. शकू म्हणते, अहो आपल्या कोटी घराला आग लागली. व्यंकू महाराज म्हणतात, ऐक मी लगेच निघतो, रामकृष्ण हरी. इकडे व्यंकू महाराज लगेच घरी येतात. घरात दूर झालेला असतो. व्यंकू महाराज म्हणतात, कसं काय झालं हे सगळं. शकू म्हणते, अहो मला काय माहीत नाही हो. बघा ना पण सगळं धान्य जळून गेले. विंजे म्हणतो, लईच वाईट प्रसंग ओढावलाय दिग्रजकरांनी विंजे परिवारावर. पण हिंमत हारू नका, तुमचे जावई आहेत. पण शॉर्ट सर्किट असं झालं नव्हती स्वतःहून कशी काय आग लागली हो. तो आनंदीकडे बघत म्हणतो. शकू म्हणते, अहो जावई बापू, मी रात्री नीट सगळं चेक करते, गॅस लाईट, तरी पण असं कसं काय झालं हो. मीच जबाबदार आहे या सगळ्याला. आनंदी म्हणते, अगं शकुंतला बास की आता, किती एखाद्या विषयावर बोलतीयस, झालं ना. आणि बाई तुझा काही दोष नाही आहे यामध्ये. जिचा हात गुण तिच्याबद्दल बोला, पण तिच्याबद्दल कोणी काय बोलणार ना, जाऊ दे. विंजे म्हणतो, सासूबाई कोणाबद्दल बोलताय तुम्ही. आनंदी म्हणते, जिचं नाव पण मला घ्यायचं नाही तुझ्याबद्दल. असं म्हणत ती तिथून निघून जाते. मागे लगेच व्यंकू महाराज जातात आणि बाहेर येऊन आनंदीला विचारतात, काय बोललात तुम्ही वहिनी. आनंदी म्हणते, व्यंकट भाऊजी उगाच माझ्यावरती आरोप करत बसू नका, आधीच सांगते. व्यंकू महाराज म्हणतात, अहो मी ऐकलंय तुम्ही काय बोललाय ते. आनंदी म्हणते, अच्छा मग ऐकलं ना तुम्ही. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी तुमच्या मनात जे काही खतखत आहे ना ते एकदाच मोकळं करून टाका, बोला तुम्ही. मग आनंदी म्हणते, हे चांगलं आहे तुमचं व्यंकट भाऊजी, मला सगळ्यांसमोर बोलायला लावण्याचं आणि मी बोलले की परत. व्यंकू महाराज म्हणतात, वहिनी तुम्ही बोला, स्पष्ट बोला. आनंदी म्हणते, बघा हा तुम्ही सांगताय म्हणून बोलते मी. तुम्ही मला सांगा, आत्तापर्यंत दिग्रजकरांच्या घरामध्ये असं कधी घडलं होतं का, सांगा. दरवर्षी धान्य घरी येत होतं, आपल्या घरातला वारसदार कोणीतरी धान्याला हात लावत होता. बरोबर यंदाच्या वर्षी कुणी हात लावला, सांगा बरं कुणी हात लावला. व्यंकू महाराज म्हणतात, कुणी लावला. आनंदी म्हणते, मी सांगायचं का हे पण. हे बघा ह्या पोरीनं हात लावला. ती इंदूकडे हात लावून म्हणते. व्यंकू महाराज म्हणतात, लावला ना मग काय झालं. आनंदी म्हणते, आता जिनं हात लावला तिचा हात गुण कसा असणार हे तर तुम्हाला कळलंच असेल. अहो ज्या दिवशी धान्य आलं त्याच दिवशी स्वाहा झालं. माझ्या तोंडचा घास घेऊन गेली ही. जन्माला आल्या आईबापाला खाल्लं, तिचा हात कसा असणार आहे हे आता मी सांगायला नको. व्यंकू महाराज म्हणतात, अहो किती कडवटपणा आहे हो तुमच्या मनात. आनंदी म्हणते, तेच ना भाऊजी, सत्य कटूच असतं. माझ्या दृष्टीने ही पोरगी अपशकुनी आहे. व्यंकू महाराज म्हणतात, हे बघा वहिनी, शकून अपशकून असं काही नसतं ओ वहिनी. आनंदी म्हणते, हे तुम्हाला वाटतं, मला नाही वाटत. माझ्या दृष्टीनं ही पोरगी अपशकुनी आहे. तेवढ्यातच अंताजी दारात उभा असतो. तो हे सगळं ऐकत असतो. आनंदी म्हणते, हे मी सिद्ध करून दाखवेन. व्यंकू महाराज चिडून म्हणतात, बास वहिनी. तेवढ्यातच अंताजी टाळा वाजवत येतो घरात आणि म्हणतो, वा आज काय घरात नवीन विषय भांडण्याचा. आनंदी म्हणते, जाऊ द्या सोडा. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण. मी मोठी आहे म्हणून मला कधीच कुणी मान दिलाय. व्यंकू महाराज म्हणतात, कसला अपमान केलाय ओ. आनंदी म्हणते, जाऊ द्या, मला बोलायला लावू नका. अहो तुम्हाला भूक लागली असेल ना, ती अंताजीला विचारते. अंताजी म्हणतो, मेली भूक माझी. या घरामध्ये कधीही या भांडणं किरकिर सुरूच असते. अंताजी कितीही बाहेर झेंडे काढले, घरच्यांना तुझी किंमत नाही. जाऊ द्या, चला तुमचं चालू द्यात, जोरा भांडा अजून. तो तिथून जातो असं म्हणत मग आनंदी त्याच्या मागे मागे जाते. इकडे इंदू रडत असते आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.